मुलगा विनीत आणि सून प्रियासोबत चित्रपट पाहून संध्या घरी परतली तेव्हा तिला खूप आनंद झाला. तो दिवस शनिवार होता. मुलगा आणि सुनेला सुट्टी होती. दुपारी तिने मुलाच्या आणि सुनेच्या आवडीचे जेवण स्वतःच्या हाताने बनवले होते. विनीतने चित्रपटाचे तिकीट आणले होते. संध्याकाळी तिघेही चित्रपट पाहायला गेले आणि जेवणही बाहेरच केले. चित्रपट खूप चांगला होता. कारमध्ये तिघेही चित्रपटाची चर्चा करत राहिले. पण प्रिया थोडी शांत आहे असे संध्याला वाटले. तिला कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रिया म्हणाली, काही खास नाही आई, थोडे डोकेदुखी आहे. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने प्रिया आणि विनीत उशिरापर्यंत झोपले. सवयीप्रमाणे संध्या लवकर उठली. तिने चहा पिऊन रात्रभर भिजलेली डाळ कुटून पटकन दही वडे केले. संध्याकाळी घरी पार्टी होती. विनीत आणि प्रियाचे सहकारी येणार होते. जेव्हा घरी मुलगा आणि सुनेचे कलिग्स घरी यायचे तेव्हा संध्याला तो दिवस खूप चांगला जात असे. बराच वेळ ती त्यांच्याशी गप्पा मारायची. 9 वाजणार होते. तिने आपली पर्स उचलून दूध आणायला बाहेर गेली. सोसायटीच्या गेटच्या बाहेरच एक दुकान होतं. दूध घेऊन परत आल्यावर विनीत आणि प्रिया जागे झाल्याचे तिच्या लक्षात आले. प्रियाचा आवाज तिच्या कानावर आल्यावर ती त्यांच्या खोलीकडे चालू लागली. तेव्हा तिने ऐकले की तिची सून विनीतला सांगत होती, आई, इथे येऊन 1 वर्ष झालं. आई, इथे आल्यापासून आपण कधी एकटेच कुठेच गेलो आहोत का? आई नेहमीच आपल्यासोबत सर्वत्रच असते. मला कधी कधी वाटतं की फक्त मी आणि तूच असावं. प्रिया, तू हे काय बोलतेस? बाबा गेल्यानंतर आई किती दुःखी झाली होती हे तुला माहीतच आहे. सध्या ती थोडी शांत झाली आहे आणि तू असे बोलत आहेस. प्लीज विनीत, गैरसमज करू नकोस. मला आईचे दुःख कळते, म्हणूनच मी तुला इतके दिवस काहीच बोलले नाही. आई जितकी काळजी घेते तितकी कोणतेही सासू माझी काळजी घेऊ शकत नाही, यावर माझा विश्वास आहे. पण विनीत, तुला का समजत नाही की आपल्यालाही प्रायव्हसी हवी आहे? नात्यात थोडा तोल सांभाळला पाहिजे. आता मी काय करू प्रिया? आईकडे एकही बायकांचं सर्कल नाही ज्यामध्ये ती व्यस्त राहू शकेल. तिला कुठे सोसायटीतल्या वयोवृद्ध बायकांसोबत ग्रुप करून राहता येते? आपल्या सोसायटीतील अनेक वयोवृद्ध महिला रोज सकाळ संध्याकाळ उद्यानात येऊन बसतात. आईची इच्छा असेल तर ती त्यांच्याशी संवाद साधू शकते, पण तिला एकटे कुठेही जायचे नसते. हळू बोल प्रिया, आईला ऐकू येईल. आई दूध आणायला गेली आहे, प्रिया आत्मविश्वासाने बोलली. हे ऐकून संध्याला वाटलं जणू काय सारं घर फिरल्यासारखं वाटतंय. तिने भिंतीचा आधार घेतला नसता तर कदाचित ती चक्कर येऊन पडली असती. बाथरूममध्ये जाऊन नळ चालू केला जेणेकरून पाण्याच्या आवाजाने तिचे रडणे कोणाला ऐकू येऊ नये. आजपर्यंत तिच्या सहवासात मुले सुखी आहेत असं तिला वाटत होतं, पण तिला सोबत ठेवणे ही त्यांची मजबुरी आहे हे आज नकळत तिच्या समोर आले. मग प्रियाची तिच्याबद्दलची आपुलकी, तिच्या गरजा जपणे हे सगळे दिखावा आहे का? यात सत्याचा अंशही नाही. उरलेले आयुष्य विनीत आणि प्रियासोबत आरामात घालवायचे असे तिने ठरवले होते, पण नियतीने नेहमीच तिच्याशी विचित्र खेळ खेळला. ती एका गोष्टीचा विचार करते आणि होते काही वेगळेच. तिला माहीत नाही की तिच्या नशिबात काय लिहिले आहे. आनंद नेहमी तिच्या 2 पावले पुढे चालत होते. जतीनने तिला इतक्या अचानक सोडून जाणे म्हणजे तिच्या नशिबात सुख नाही याचा हा पुरावा आहे. जतीन जोपर्यंत नोकरीत होता तोपर्यंत तो खूप व्यस्त राहिला. त्याच्यासोबत वेळ घालवण्याच्या आणि तिच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याच्या इच्छेने ती त्याच्या रिटायरमेंटची वाट पाहत होती. जतीन रिटायर झाला, पण तो संध्याला फार काळ साथ देऊ शकला नाही. अवघ्या 2 महिन्यानंतरच हृदयविकाराच्या झटक्यात मृत्यूच्या क्रूर हातांनी त्याला हिसकावून घेतले. स्तब्ध झालेली संध्या रडलेल्या डोळ्यांनी तो धक्का सहन करत राहिली. विनीत आणि प्रिया पुण्याहून कधी आले आणि जतीनचा अंत्यसंस्कार केव्हा झाला ते तिला कळलेच नाही. सगळं संपल्यावर ती शुद्धीवर आली. नातेवाईक गेले होते. विनीत आणि प्रियाला तिला त्यांच्यासोबत पुण्याला घेऊन जायचे होते, पण ती मान्य करत नव्हती. गेली 20 वर्षे ती त्या घरात राहत होती. तेथील वातावरणात जतीन श्वास घेत होता. त्या घराशी किती आठवणी जोडल्या गेल्या होत्या. या आठवणींच्या साहाय्याने तिला उरलेलं आयुष्य घालवायचं होतं, पण एकटं राहणं तितकं सुखकर नव्हतं. निर्जन घर तिला खायला यायचे. तिला स्वतःसाठी जेवण बनवून खाण्याची इच्छा सुद्धा व्हायची नाही. दुसरीकडे विनीतलाही आईच्या काळजीमुळे कामात लक्ष लागत नव्हते.
काही दिवसातच ती आजारी पडली. मग विनीत आणि प्रियाने तिचं काही ऐकलं नाही. महिन्याभरात त्यांनी मुंबईतील घर विकून तिला पुण्याला आणले. इथेही काही महिने ती नाखुश राहिली. मुलगा आणि सून दोघेही इंजिनियर होते. ते सकाळी ऑफिसला निघायचे आणि संध्याकाळी घरी यायचे. दिवसभर एकटी पडून तिला कंटाळा यायचा. प्रियाने आजूबाजूच्या लोकांशी जमवून घ्या, सकाळ संध्याकाळ फिरायला जा, असं अनेकदा सांगितलं होतं. पण तिला कुठेही एकटं जावंसं वाटत नव्हतं. विनीत आणि प्रियाने आईला खुश ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. प्रिया तिच्यासाठी मासिके आणायची. शनिवारी किंवा रविवारी तिघेही कधी चित्रपटासाठी तर कधी फिरायला जायचे. आता तिच्या सहकाऱ्यांशी संध्याशी चांगलीच मैत्री झाली होती. एकंदरीत ती नव्या वातावरणात स्थायिक झाली होती. आयुष्याची ट्रेन पुन्हा रुळावर आली. आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घरात तिला आनंद वाटू लागला होता. पण आज प्रियाच्या एका वाक्याने तिच्या शांत आयुष्यात खळबळ उडून दिली होती. तिने जे ऐकलंय ते खरे नव्हते. तिचे मन दुःखाने भरून गेले. या जगात आपले काही नाही. सर्व नातेसंबंध स्वार्थाच्या पायावर आधारित असतात. तिचा भ्रम तुटला हे बरे झाले. निदान आता तरी ती तिच्या मुलावर आणि सुनेवर स्वतःला लादणार नाही. प्रियाने दार ठोठावले तेव्हा ती किती वेळ विचारांच्या जाळ्यात हरवली होती कुणास ठाऊक. तिने आपले अश्रू पुसले, तोंड धुतले आणि दार उघडले. अगं मम्मी, मी तुला खूप वेळा फोन केला, लवकर ये, मी तुमच्या आवडीची कुरकुरीत कचोरी ऑर्डर केली आहे. बोलता बोलता प्रिया अचानक थांबली. तिच्या चेहऱ्याकडं काळजीपूर्वक बघत ती म्हणाली, मम्मी, तुमची तब्येत ठीक आहे का? डोळे लाल झाले आहेत. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती तिच्या खोलीत गेली. बुद्धी तिला सांगत होती की तिने आपले वागणे सामान्य ठेवावे, जेणेकरून आपल्या मुलाला आणि सुनेला आपण ऐकले आहे हे कळू नये. पण तिचे मन तिला साथ देत नव्हते. तिला जेवणही नीट करता येत नव्हते. दिवस बिनधास्त गेला. मला जतीनची आठवण येत राहिली. आज ते हयात असते तर त्यांना मुलगा आणि सून यांच्यावर अवलंबून राहावे लागले नसते. संध्याकाळचे 6 वाजले होते. तिच्या मनात एक विचार चमकतो. प्रियाला तिच्यासोबत चित्रपटात जाण्यास आक्षेप आहे. असे होऊ शकते की तिला तिच्या मित्रांमध्ये बसणे सुद्धा आवडणार नाही. विनीतच्या खोलीत जाऊन तिने म्हटले, बेटा, मी कॉलनीतल्या माझ्या ओळखीच्या बाईबरोबर फिरायला जात आहे. मी उशिरा परत येईन. तुम्ही लोक जेवून घ्या. पण आई, आज अचानक तू कोणासोबत जात आहेस? विनीतला आश्चर्य वाटले. संध्याकाळून काहीच प्रतिसाद न मिळाल्यावर तो म्हणाला, मम्मी, काही वेळात सर्व मित्रमैत्रिणी येतील. जर तू इथे नसशील तर कोणालाही ते आवडणार नाही. यावर संध्याने म्हटले, तुम्ही दोघे इथे आहात ना, मजा करा. एवढं बोलून ती खोलीतून निघून गेली. विनीत आणि प्रियाचे चेहरे पडले. दोघांनाही समजले की जरूर आईने सकाळी त्यांचे संभाषण ऐकले असेलच. म्हणूनच आज ती इतकी शांत आणि बदललेली दिसत आहे. संध्या, जिचे मन खूप अस्वस्थ होते, घरातून बाहेर पडले होते, आता कुठे जावे, काय करावे काही समजत नव्हते. ती फक्त रस्त्यावरून उद्देशाशिवाय पुढे चालत होती. तिच्या मनात उठणाऱ्या विचारांच्या वादळाचा वेग तिच्या पावलांपेक्षाही जास्त होता. तिला स्वतःसाठी काहीतरी ठरवावे लागेल. रस्त्याच्या कडेला दाट सावलीची झाडं होती. गार वाऱ्याची झुळूक आली. लांब आल्यामुळे संध्याला थोडी भीती वाटू लागली होती. थोडा थकवा जाणवत होता. रस्त्याच्या कडेला बाग दिसल्यावर ती त्यावर बसून येणाऱ्या गाड्या पाहू लागली. रोडवर अनेक IT कंपन्या आहेत. रोज सकाळ संध्याकाळ कार आणि बसेसची गर्दी असते. मात्र आज रविवार असल्याने रस्त्यावर फारच कमी रहदारी होती. इथे शांत बसून ती स्वतःच विचार करू शकत होती. पण काय विचार करणार? मुलांकडे घर विकण्याची गंभीर चूक तिने केली होती. आता त्याचे परिणाम तिला आयुष्यभर भोगावे लागतील. तिने एक थंड श्वास घेतला. मग अचानक पुरुषी आवाजात तिचे नाव ऐकून तिला धक्काच बसला. तिने डोके वर करून पाहिले. पॅन्ट आणि शर्ट घातलेला आणि हातात काठी धरलेला अंदाजे 65 वर्षाचा माणूस तिला ओळखायला वेळ लागला नाही. अहो मोहनजी, तुम्ही? तिच्या चेहऱ्यावर आनंदासोबत आश्चर्य पसरले. संध्याने मोहनजी आणि त्यांची पत्नी सविता यांच्याशी असलेल्या तिच्या नात्याला काय नाव द्यावे कळत नव्हते. जतीनसोबत लग्न झाल्यावर ती नव्या घरात आली आणि तिला तिच्या आजूबाजूला मोहनजी आणि सविता भाभी भेटले. जतीनच्या हृदयाची तार त्या कुटुंबाशी पूर्णपणे जोडलेली होती. ते प्रेमाचे बंध फुलवण्यात आणि जोपासण्यात संध्याने त्याला पूर्ण साथ दिली होती. मोहनजी आणि सविता भाभी त्यांचे सगळे प्रश्न काही मिनिटात कसे सोडत असत ते आजही त्यांना आठवते.
मोहनजीची पुण्यात बदली झाली तेव्हा विनीत 10वीत होता. तरी आम्ही त्यांच्या संपर्कात होतो. 2 वर्षापूर्वी सविता भाभीच्या निधनाच्या वेळी जतीनही पुण्यात आला होता. पण नंतर मोहनजींशी संपर्क का तुटला ते कळलं नाही. तुम्ही तर आम्हाला पूर्णपणे विसरले. एवढ्या 2 वर्षात कुठे हरवला होतात? तिने प्रेमळ दटावणी दिली. काय सांगू संध्या, मी परिस्थितीच्या षडयंत्राचा बळी ठरलो होतो. बाकावर बसताना मोहनजी म्हणाले, तुला काय म्हणायचे आहे? संध्याला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता. सविताच्या मृत्यूच्या 3 महिन्यानंतर माझा एक अपघात झाला, ज्यामध्ये माझा एक पाय गमावला. 8 महिने हॉस्पिटलमध्ये राहिलो. पायात स्टीलचा रॉड घातला होता. हे सर्व घडले आणि तू मला कळवले नाहीस? मोहनजींना झालेला अपघात ऐकून संध्या आपल्या वेदना विसरली. मी कसे कळवले असते? अपघाताच्या वेळी माझा मोबाईल हरवला होता. त्यात तुमचे नंबर दिले गेले होते. मोहनजींनी दीर्घ श्वास घेतला. बरं, ते सोड सगळं. तुझं सांग, तू इथे पुण्यात कशी? जतीन कसा आहे? तो आता रिटायर झाला असेल. संध्या काही क्षण गप्प राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, ते रिटायर झाले आणि मलाही सोडून गेले. काय बोलतेस? मोहनजी अस्वस्थ झाले. संध्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. ती दबक्या आवाजात म्हणाली, ते रिटायर होऊन 2 महिने झाले होते आणि एका रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. वाटेत दवाखान्यातही पोचू शकलो नाही. असं म्हणत ती रडायला लागली. वेदनांचा आवेग थोडा कमी झाल्यावर ती म्हणाली, त्यानंतर विनीत आणि त्याची पत्नी प्रिया मला पुण्यात घेऊन आले. मोहनजी काही वेळ गप्प राहिले. डोके टेकून परिस्थिती आत्मसात करण्याचा प्रयत्न करू लागले. मग हळू आवाजात म्हणाले, मग सांग, पुण्यात कसे काय वाटते? तुझा दिनक्रम काय आहे? संध्या शांत राहिली. काय म्हणता? सकाळपासून तिच्या मनात दाटून आलेले वेदनेचे ढग बरसणार होते. पण तिने स्वतःला थांबवले. एवढ्या दिवसांनी भेटलो, मग आजच बसून रडायचं का? नाही, ते योग्य होणार नाही. समाधानकारक उत्तराचा विचार करण्याआधीच मोहनजींनी तिच्या भावना जाणल्या होत्या. ते म्हणाले, संध्या, तू कालही माझी धाकटी बहीण होतीस आणि आजही माझी धाकटी बहीण आहेस. काळाच्या ओघात नातेसंबंधाचा अर्थ बदलत नाही. नाती तशीच राहतात. तू ज्या प्रकारे हरवली दिसत आहेस, यात नक्कीच काहीतरी अडचण आहे. मला सांग. मोहनजीची साथ मिळाल्यावर संध्या भावनांच्या आवेगात वाहून गेली. सर्व काही शांतपणे ऐकून घेतल्यानंतर मोहनजी गंभीरपणाने म्हणाले, खरं सांगायचं तर ही समस्या अजिबात नाही. सुरुवातीपासूनच मधला मार्ग स्वीकारला असता तर हा प्रश्नही निर्माण झाला नसता. कधी मुलांसोबत जाणे शहाणपणाचे असते, तर कधी त्यांना प्रायव्हसी देणं. संध्या, प्रत्येक व्यक्तीला त्यांची प्रायव्हसी आणि स्वातंत्र्य हवे असते. तुमच्या मुलांनाही हेच हवे असते. त्यात गैर काय? तो दिवस आठव जेव्हा तुझं नवीन लग्न झालं होतं. जतीन जेव्हा कधी चित्रपट पाहायचा किंवा कुठेतरी जायचा प्लॅन बनवायचा, तेव्हा त्याची धाकटी बहीण तुम्हा दोघांसोबत यायची. त्यावेळी तुम्हा दोघांनाही किती वाईट वाटलं होतं, आठवते का? संध्याने मान हलवली. मोहनजी पुढे म्हणाले, प्रत्येक वयाची स्वतःची विचारसरणी असते. तेथे काही चुकीचे नाही. चूक एकच आहे की वयाच्या त्या टप्प्यात गेल्यावर आपण आपल्या भावना विसरतो. आपण विसरतो की एकेकाळी आपल्यालाही मनात तेच विचार, त्याच इच्छा, त्याच आकांक्षा होत्या. वेळ निघून जाते आणि आपण आपल्या मुलांच्या भावना समजून न घेण्याची चूक करतो. विनीत आणि प्रियाने तुला खूप साथ दिली आहे. आता तुझी पाळी. तूही त्यांच्या भावना समजून घे. या छोट्या गोष्टींपासून सुरुवात कर. स्वतःची पोकळी भळून काढण्यासाठी इतरांचे स्वातंत्र्य नष्ट करण्यात कुठे शहाणपण आहे? मुलांनी आपल्यावरील कर्तव्याला ओझे समजू नये, हे देखील आपल्या वागण्यावर अवलंबून असते. मोहनजींच्या बोलण्याने संध्याला परिस्थिती समजून घेण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला, असे वाटले. ही समस्या तिने गृहीत धरलेली नव्हती. समस्या तिच्या चुकीच्या वृत्तीची होती. अरे रे, आई असूनही ती इतकी स्वार्थी कशी झाली? आपल्या मूर्खपणाची लाज वाटून ती म्हणाली, मोहनजी, नियतीने पुन्हा एकदा मला तुमची भेट घडून आणून माझ्या घरातील सुख शांती नष्ट होण्यापासून वाचवले. आतापासून मी थांब संध्या, माझे बोलणे अजूनपर्यंत संपले नाही. मोहनजींनी तिला अडवलं. संध्या, आपण संपूर्ण आयुष्य फक्त आपल्यासाठी जगतो. तुमची नोकरी, तुमचं कुटुंब, तुमची मुलं, या सगळ्याच्या पलीकडे काहीच विचार करता येत नाही. आता वेळ आली आहे जेव्हा आपण समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य देखील पार पाडू शकतो. इतरांना उपयोगी पडेल. 2 वर्षापूर्वी माझीही तुझ्यासारखीच परिस्थिती होती. त्यावेळी माझा मुलगा आणि सुनेच्या मदतीने मी नवनिर्माण ही संस्था काढली. आज 15-16 जण या संस्थेत सामील झाले आहेत. लोकांमध्ये चेतना जागृत करणे, आपले शहर स्वच्छ ठेवणे, झाडे लावणे
आणि जवळच्या लोकांच्या समस्या सोडवणे हे या संस्थेचे काम आहे. काही महिला गरीब मुलांना शिकवतात. महिन्यातून दोनदा सगळे एकत्र जमतात आणि जवळच कुठेतरी सहलीला जातात. संध्या, जर तू ही या संस्थेत सहभागी झालीस तर नवीन लोकांना भेटण्यात तुझा वेळ चांगला जाईल आणि लोकांच्या समस्यांशी जोडून तुझ्या विचाराची दिशा बदलेल. कोणाच्या मदतीला येऊन आपल्याला मनात आत्मसंतुष्टी तर मिळतेच, पण त्यासोबत जगण्याचा एक नवा उद्देश सुद्धा मिळतो. मोहनजीच्या सोबत बोलल्याने संध्याच्या डोळ्यात एक नवा आशेचा किरण दिसला. तिला जगण्याचा नवा मार्ग सापडला. मोहनजी, तुम्ही घरी चला. तुम्हाला पाहून विनीत खूप खुश होईल. संध्या, मी उद्या तुझ्या घरी नक्की येईल. संध्याने त्यांना आपल्या घरचा पत्ता सांगितला. खूप उशीर झाला होता. तिला वाटू लागले मुले तिची वाट पाहत असतील. मोहनजींना भेटल्यानंतर ती घाईघाईत आपल्या घराच्या दिशेने निघाली. तिचे पाऊल घराच्या दिशेने नाही तर एका नव्या संकल्पनासोबत नव्या लक्ष्याकडे सुद्धा घेऊन जात होते.